आज फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर तुकाराम मुंडे हे एकच नाव गाजतंय आणि त्यांची ही कारवाई आता फिल्म सिटीपर्यंत पण पोहोचलेली आहे. मुंबईतील बॉलिवूड कॅफेवर एफडीएने तपासणी केली. तिथं अस्वच्छ परिस्थिती, माशांचा प्रादुर्भाव, घाणेरड्या ड्रेनेज यासारख्या गोष्टी आढळलेल्या आहेत. पण एवढ्यावरच ते थांबलेले नाहीयेत. ब्लिंकिट असेल, झेप्टो आणि इन्स्टामार्ट यासारख्या क्विक कॉमर्स आउटलेटवरतीही एफडीएने तपासण्या चालू केलेल्या आहेत. 14 फूड लायसन्स सस्पेंड करण्यात आलेले आहेत आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे डोमिनोजचे 4 आउटलेट जे पिझ्झा हट्स म्हणून काम करतात तेही अनहायजीन असल्यामुळे बंद करण्यात आलेले. आणि त्याचबरोबर जे विमलची जाहिरात करताना बोलो जुबा केसरी यांना पण नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शाहरुख खान असेल, अक्षय कुमार असेल किंवा टायगर असेल, सगळ्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. आणि अजय देवगण जो सिंगम आपण म्हणतो, रिअल सिंगमने त्यांना पण झटका दिलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, एफडीए मध्ये जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेब आलेले आहेत, सगळीकडे कामाचा तडाखा लागलेला आहे. त्यांनी बॉम्बे हायकोर्ट पण सोडलेला आहे, तिथल्या पण कॅन्टीनला त्यांनी झटका दिलेला आहे. त्यामुळे हा माणूस टिकला पाहिजे, हा माणूस पुढे गेला पाहिजे आणि या माणसाला आपण जपूनच ठेवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुकाराम मुंडेंची जी धडक कारवाई आहे ती योग्य आहे का? तुम्ही योग्यच म्हणणार आहे मला माहिती, पण अजून कुठं कुठं तुम्हाला भेसळ जाणवते मला कमेंट करून नक्की सांगा.